कुंडली गौरधरी श्री ज्ञान दे भगवान की होनी नंदात आनंदन गोकुळची असे गोकुळ आणि गोपाळाचे मुख्याचे घेऊन पाहत चाकून निघाली. ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगतायत. नारद महाराज सत्यभामेला सांगू लागले. सत्यभामेने विचारलं होतं मालक आमचा आहे पण त्या भक्ताच्याच घरी सारखा असतोय आणि मग त्याच्यामुळे त्यानं सांगितलं नारदांनी त्याचं कामच आहे ते भक्त राहते पायापाशी आणि कुठल्याही प्रकारची तो लाज धरत नाही ते भक्ताचं काम साधण्यासाठी. आता गोपाळांचं उष्ट खाल्लं लहान लेकराचं उष्ट कृष्ण भगवान परमात्म्याने खाल्लं. अर्जुनाची गोडी धुतली नाही ती कामं अशी सांगितलं गर्भवास सोसले गेले देवानी. अशा प्रकारची कामं हा करतो असं या ठिकाणी महर्षी सांगू लागले. विघ्न देखोनी किलो विकडी आपण निजांगे खाली उडी निज भक्ताचे बंधन तोडी कीर्ती चोकडी ही त्याची. ही देवाची कीर्ती आहे. भक्ताच्या हाकेला धावणं आणि त्याचं विघ्नाचं निवारण करणं ही त्याचं कर्तव्य आहे. त्यांचा अवतारच असतो. धर्म रक्षावया अवतार घेसी. प्रल्हादानं हाक मारल्याबरोबर उडी टाकली खांब फोडला आणि त्या भक्ताचं निवारण देवाने केलं असं सांगतात. आम्ही सकळ भक्त झालं त्याचे अंश असो पूर्ण बरी आज साक्षात रूप सगुण नामयासाठी अवतरला. आणि नारद महर्षी सांगतायत आम्ही सुद्धा त्याच देवाचे भक्त आहे पण भक्ती करत असताना त्या देवाचं भजन करत असताना आम्हाला त्याचं सगुण स्वरूपाचं दर्शन अजून झालं नव्हतं. आज पंढरपूरमध्ये त्या देवाचं दर्शन झालं. कोणामुळे झालं? नामदेवासाठी हा सगुण स्वरूपाला आला असं महर्षी सांगू लागले. या परिभामेसी समजावुनी सत्वर गेला नारद मुनी तो मंचकापासी येऊन रुक्मिणी चक्रपाणी मंदिरा. आणि मग अशा प्रकारे नारद महाराजांनी सत्यभामेला सांगितलं काय सांगितलं देवाची कामं सांगितली. आयशिया का झाला गी मी अवतरे युगायुगी ही काम करण्यासाठी देव येत असतो. हे पटवून दिला ज्ञानेश्वरी मधली ओवी 4थ्या अध्यायातली नारद महाराजांनी सांगितली. निघून गेले नारद महाराज निघून गेले आणि इकडं रुक्मिणी भगवान परमात्मा जिथं शयन केलेलं होतं त्या ठिकाणी रुक्मिणी माता आल्या. काय बोलतात? सद्भावे चरणी ठेवून माथा काय पुसत असे पंढरीनाथा सर्व परीस तुझे चित्ता काय आवडते मज सांगा. आणि रुक्मिणी माता गेल्या पांडुरंगाजवळ आणि विचारलं म्हणले काय आवडतंय तुम्हाला. तुमची पत्नी आहे आणि पत्नी या नात्यानं विचारणं माझं कर्तव्य आहे. काय आवडत असेल सांगा जी इच्छा मनामध्ये आहे ती सांगा असं बोलल्यावर भगवान परमात्मा काय उत्तर देतात? बसला वैकुंठ नायका हे माझी जीवाची फेरी अशंका अष्टांग योग साधित देखा नसशिनी का ते ठाई. आणि त्यावेळेस देवानं सांगायला सुरुवात केली. आवडते काय रुक्मिणीने विचारलं होतं. देवानं तेच सांगितलं तेही प्राण फरवते आवडते मज निरुते. असं असणार ते काय भक्त आहे योग याग विधी साधन करणारे त्यांच्या मी स्वप्नात सुद्धा जात नाही पण मी निश्चळ नाव माझं मुखामध्ये असतं अशा प्रकारचेच भक्त मला आवडतात असं या ठिकाणी सांगतात. योगी बैसले समाधीत तेथे नरंजय चित्त वैकुंठ होनी नाही प्रीत कळले निश्चित मज लागी. रुक्मिणी माता बोलताय देवाला तुमचं मन आजकाल लागत नाही कुठंच संसारामध्ये नाही लागत. योगी तपस्वी योग साधनेमध्ये असताय तिथं तुमचं मन लागत नाही. वैकुंठामध्ये राहताय तिथेही तुमचं मन लागत नाही. मग तुमचं नेमकं मन कुठं आहे लक्ष कुठं आहे असं रुक्मिणी माता देवाला विचारतात. तेथीचे सुख भोगविलास नावडती तुमचे चित्तास चित्त खंड उदास मग
एवढं मोठं महाराज वैकुंठ भुवन आहे. आता वैकुंठामध्ये काय कमी आहे? सगळी सिद्धी आहे वैकुंठामध्ये, अफाट सुख आहे. या अशा वैकुंठामध्ये तुमचं मन लागत नाही. मग तुमच्या मनाला काय अपेक्षित आहे? काय तुमच्या मनामध्ये तुमचं मन कुठं लागतंय? कुठं तुम्हाला समाधान भेटतंय? असं रुक्मिणी देवाला विचारतात. साई विचारता मुक्ती देऊन योगी बुडविले निर्गुणी, याहुनी सगळे तुमचे कोणी मजला तुम्ही कळेना. माझ्या लक्षात येत नाहीये देवा, काय तुमचं मन कुठं आजकाल भटकायला लागले, कुठं फिरायले. भक्त लोक तुमची आराधना करतायत, तपश्चर्या करतायत, साईच्या नावाची त्यांना पदवी देतात आणि त्यांचा उद्धार करतात, त्यांना त्या असणाऱ्या निर्गुण स्वरूपामध्ये बुडवतायत. पण तुमची आवड कुठं आहे? तुमचं मन कुठं आहे? असं रुक्मिणी विचारतात. कोटीचा पुत्र चतुरानन सवित तुमासी चतुरपणे चारी वेदाtra पुराणे तुमचे सद्गुण वर्णिती. अहो कोटीचा मुलगा आहे चतुरानन ब्रह्मदेव, हा तुमच्या नाभी कमळामधून त्याचा जन्म आहे. आणि पोटचा मुलगा असणारा ब्रह्मदेव त्यानं तुमचं 4 वेद 6 शास्त्र 11 पुराण त्यानं निर्माण केली. कोणी 4 वेदाची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. आणि त्या वेदामध्ये काय सांगितले हो? काय सांगितले वेदामध्ये? विठोबासी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. तुमच्या नावाचं वर्णन त्या 4 वेदामध्ये केलेलं आहे. एवढं चतुरपणाला तो ब्रह्मदेव तुमचं भजन तुमचं नामस्मरण करतो, असं रुक्मिणी माता बोलू लागल्या. परी ते उबगोनी चित्ती शब्द बोलती नेती नेती छेड धरसे वाद घालीती परी अनुपम ख्याती न कळे त्या. आणि 4 वेद सुद्धा आहेत, बाकी श्रुती आहे, शास्त्र आहे, षड विकारची काही षड शास्त्र, ही सुद्धा तुमच्या गुणाचं वर्णन करण्यासाठी, स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी किंवा तुमचं महिमा अशांना अजून लक्षात आलेलं नाही असं सांगतात. ऐसे ऐकूनी रुक्मिणीची काय बोलती ऋषिकेशी माझे जीवीची तू प्रीत असे निश्चित सर्वदा. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी बोली चुकले ना, पुन्हा घेऊ. ऐसे ऐकूनी ऐसे ऐकूनी रुक्मिणीची काय बोलती ऋषिकेशी माझे जीवीची तू नेनेसी तुझ्या मनविसी अपनिया. आणि अशा प्रकारे रुक्मिणीने विचारलं होतं, देवा तुमचं मन कुठं लागत नाही. त्यावेळेस देवाने सांगितलं, रुक्मिणी स्वतः भूषण म्हणवती, स्वतःला पतिव्रता म्हणून घेते, माझी पत्नी आहे तू, जगामध्ये विख्यात आहे, देवाची बायको आहे. एवढं तुला लक्षात येत नाही का आपल्या नवऱ्याचं मन कुठं गुंतलंय, आपल्या नवऱ्याला काय आवडतंय, हे तुझ्या लक्षामध्ये येत नाही का? असं देव रुक्मिणीला बोलतात. परी काया वाचा म्हणे निश्चित तुझं सांगतो जीवीची मात नामव्यावरी माझी प्रीत असे निश्चित सर्वदा. देवानं सांगितलं रुक्मिणी आता जीवाची खूण सांगतो, अंतकरणामधलं सांगतो आणि एकदम गुह्य अंतकरणामधलं पत्नीशिवाय दुसरं कुणालाच सांगितलं जात नाही, ती तुला सांगतो म्हणली. आई माझं जे प्रेम आहे ती कशावर आहे? नामावर आहे. नामावर, ज्याच्या मुखामध्ये अखंड नाम आहे अशा नामावर माझं प्रेम आहे. आणि भक्त असणारा संत नामदेव याच्यावरही माझा जीव आहे असं देव रुक्मिणीला बोलतात. आज जीवीची खूण मी सांगतो तेची तूज जे का भाविक भक्तराज तेची मध आवडती. आणि देवानं सांगितलं, रुक्मिणी तू विचारलं होतं मला काय आवडतंय, काय आवडतंय मला? ज्याच्या मुखामध्ये अखंड माझं नाव आहे, जे निष्काम भावनेनं माझं भजन करतायत, असं उदंड भक्त या जगामध्ये आहेत आणि तेच भक्त मला आवडतात असं देव सांगू लागले. मी निराकार निर्गुण नामरूपासी आलो झाल निज भक्ताचे करवय कारण साकर सगुण झालो की. मी कसा आहे? निर्विकार आहे, पण मी सगुण झालो. कुणासाठी झालो?
निज भक्ताचं काज पुरवण्यासाठी, भक्ताची सगळ्या इच्छा पुरवण्यासाठी मी साकार झालो, अवताराला आलो. आणि असं असणारा देव सांगू लागले, निज भक्त आवडती माझी जीवा, भक्त ज्ञानियांचा विसावा, भक्त माझ्या सुखाचा ठेवा, असू दे ठावा तुझ लागी. देवाने सांगितलं, रुक्मिणी मला काय आवडतंय तू विचारलं होतं, मला माझे भक्तच आवडताय. भक्ताचा मी विसावा आहे. भक्ताला सुख कुठं मिळतं तर माझ्यापाशी मिळतं, मलाही भक्तासाठी सुख मिळतं. अशा प्रकारचे जे भक्त आहेत, निष्काम भावनेने सेवा करणारे जे भक्त आहेत, ते भक्त मला आवडतायत. आणि आज एका भक्ताची पुण्यतिथी आहे. कोणाची आहे? गोरोबा काकाचे आहे. स्वामी समर्थांनी आहे. गोरोबा काका ही कुणाचे अवतार आहेत? होय, कुणाचे अवतार आहेत गोरोबा काका? कोणत्या संताचे, देवाचे अवतार आहेत? आबा, कुणाचे अवतार आहेत गोरोबा काका? माहिती पाहिजे हो. ग्रंथ वाचल्याशिवाय, संत वाचले अभ्यासल्याशिवाय कळत नाही. आज अशा प्रकारचे जे भक्त आहेत, ते असणाऱ्या भक्ताची भक्तिविजयातलं मला माहित नाही, पण गोरोबा काका चरित्र नावाचा ग्रंथ आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये अशी ओवी आहे बरं. गंधमादन जो वानरपती, तोची विदुर होय महाभारती, तोची गोरा कुंभार निश्चिती, कलियुगी अवतार ते रक्षेत्री. श्रीराम अवतारामध्ये देवांच्या कार्यासाठी गंधमादन नावाचा वानर, तोच महाभारतामध्ये विदुर आहे. आणि तोच विदुर कलियुगामध्ये गोरोबा काकांना, अशी तिथं ओवी आहे. अशा प्रकारचे त्या ठिकाणी असणारे तेच भक्त मला जीवापेक्षा सुद्धा अत्यंत प्रीतीपात्र आहेत. देव रुक्मिणीला म्हणतो, माझी भाग्याचे भूषण निज भक्त अति सुजान, भक्तीच माझे मन निधान, सर्वदा अधीन मी त्यांचे. मी भक्ताच्या अधीन आहे आणि माझं जे काही भूषण आहे, मला भक्तामुळे किंमत आहे हो महाराज. भक्त आहे म्हणून मला लोक ओळखतायत. आणि त्या ठिकाणी असणारे लोक देवाच्या पाया पडतायत, देवाचं भजन करतायत. देव पण मला जो आलाय तो कोणामुळे आलेला आहे? भक्तामुळे आलेला आहे. आणि असे असणारे जे भक्त आहेत ते माझे भूषण आहे. आणि भक्त मला आवडतात, भक्तासाठी मी सर्व काम करतो. अशा प्रकारे देव सांगू लागले, भक्ताचे माझे यश कीर्ती, भक्ताच माझे सुख मूर्ती, भक्त भेटत सकळ पुरती, मन कामना माझी. आणि भक्त जे आहे ते असणारे भक्त माझे सर्व सुख आहे. भक्त माझं त्या ठिकाणी भूषण आहे आणि माझी ओळख सुद्धा भक्त आहे. आज समाजामध्ये लोक मला ओळखतायत, ती भक्तामुळे ओळखतायत. तुकाराम महाराजांच्या भाषेमधून सांगतो, आमुचेनी भावे तुझ देवपणा, एका विसरून राहिलासी. तुकाराम महाराजांनी सांगितलं, लोक तुझ्या पाया पडतायत पण आमच्यामुळं पडतायत. आमच्यामुळं तुला देवपण आहे. आणि देव सुद्धा तेच सांगतायत, मला जी किंमत आहे, माझं जे सर्व अलंकार आहे, माझं सर्वस्व आहे, ती भक्त आहे. अशा प्रकारे रुक्मिणीला भगवंत बोलतात, मजानी भक्त वेगळी कल्पांती नवे देख, माझे भजनीचे नील सुख, भक्तीचे एक जाणती. माझ्या भजनाचे सुख फक्त भक्त जाणतायत. भक्ताशिवाय माझं भजन कोणालाच कळत नाही. माझ्या आणि भक्तांमध्ये वेगळीक नाही, तुझे भाव नाही. भक्त आणि मी एकच आहे. अशा प्रकारे देव सांगू लागले, मी भक्ताचे नाम घ्यावे, तयाचे रूप मनी घ्यावे, भक्त सुख दृष्टी पहावे, वेळोवेळा तिज प्रीती. आणि देव माझं, भक्त लोक माझं भजन करतायत, ही ह्यात काही नवल नाही, ही सहजिक आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव देवाचं भजन करतोय, ते त्याचं कर्तव्य आहे. पण मी सुद्धा भक्ताचं भजन करतोय. भक्ताचं नाव माझ्या मुखामध्ये असतंय. माझ्या सुद्धा घरामध्ये देवपूजा होते, ती भक्तांची पूजा होते. भक्तांमध्ये आणि माझ्यामध्ये वेगळेपणा नाहीये, असं देव सांगू लागले. भक्ती माझे चिंता विचरण, त्यांनी माझेच गावे गुण, निष्काम बुद्धी माझे भजन,
तेच करी ते सर्वदा. आणि भक्तानं सुद्धा काय करावं, काय करायचं, फक्त माझं भजन करायचं. माझं भजन केल्यावरच उद्धार आहे. कलियुगामध्ये दुसरं साधनच नाही, फक्त भजन करायचं, नामस्मरण करायचं. त्याच्यामुळं भक्त माझ्या पायाचं चरण त्या ठिकाणी असणारे मस्तकावरती जातायत, चरणाचा आठवण करतायत, मीही त्यांचं त्या ठिकाणी आठवण करतो. अशा प्रकारे देव सांगू लागले. धर्मार्थ काम मुक्तिचारी देता भक्तन घेती करी. संसार ओझे मजवरी भक्तन घाली ती सर्वथा. देवानं सांगितलं मी भक्ताला देतोय, पण भक्त घेतच नाही. चार त्या ठिकाणी धर्म अर्थ काम मोक्ष, चार मुक्ती आहेत, चार पुरुषार्थ आहेत. देतोय मी भक्ताला, पण भक्त घेत नाही. आणि दुसरं सांगितलं सत्यांच्या संसारातलं वज भक्त लोक माझ्या अंगावर टाकीत, संसारामधल्या गोष्टी मला मागीत नाही. तर अशा प्रकारे रुक्मिणीला भगवंत बोलतात, भक्तन घाली ती मी भक्ताचे अंतर भक्त सोयरे माझे निधार. मज होणी भक्त उदार दिसती चौसार मज दृष्टी. देवानं सांगितलं मी प्रत्येक भक्ताचं अंतर जाणतो. आणि खरंच आहे, देवाला सगळ्याच्या मनातलं कळतं. आपण म्हणतो कुणालाच काही कळत नाही, पण देवालाच सगळं कळतंय, बाकी कुणालाच काही कळत नाही. भक्ताचं अंतर माझ्या लक्षामध्ये येतंय. आणि भक्ताला सर्वस्व त्या ठिकाणी असणारं जी काही भजन आहे निष्काम भावनेने जे करताय ते त्या ठिकाणी मला आवडतंय. भक्ताचं अंतर मला माहित आहे. आणि माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं उदार भक्त आहे. संत उदार मारले आनंद भांडार. मी तर उदार आहे, पण माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं उदार भक्त आहे असं देव सांगू लागले. याचा अर्थ जीवा जवळून कोठेच न जावा. हेच आवडे मज केशवा आणि कहेवा तसेची. म्हणून सांगितलं, रुक्मिणीने विचारलं होतं, आता नामदेव माझ्यापासून दूर जावा हे मला आवडत नाहीये. कारण भक्ताचा जो वियोग आहे, वियोग लांब गेलेला, तो मला सहन होत नाही. भक्त माझ्या जवळच राहावे. भक्त राखे पायापाशी, त्यांनी माझ्या चरणाजवळ राहावं ही माझी इच्छा आहे असं देव सांगू लागले. बोलता रुक्मिणीवर तो उदयासी आला दिवाकर. पुढे वर्तले ते भक्त चतुर परिस सादर निज करणी. ही नवरा बायकोच्या गोष्टी आता जे झालेलं आहे ती पती पत्नीचा संवाद आहे. आणि तू रात्री होता, रात्री दोघ जण बोलत असताना दिवस उघडला, म्हणजे रात्रभर गप्पा गोष्टी करत होती. पण काय बोलत होते हो? रुक्मिणीने विचारावं आणि देवानं सांगावं. रुक्मिणी विचारणारी सुद्धा सामान्य नाही आणि देव सांगणार सुद्धा सामान्य नाही. मग अध्यात्माच्या गोष्टी रात्रभर चालल्या आणि सकाळी सूर्य उदयाला आला. सूर्य उगवल्यावर एक नवल घडलं, तेच ऐका. हा भक्ती रस निरूपम चतुर्दश अध्यायी केले कथन. देवी एकादश स्कंदी श्री कृष्ण उद्धवासी सांगे भागवती. आणि हे जे सांगितलं आता 14व्या अध्यायामध्ये जे सांगितलं गेलं भक्ती रस निरूपण, भक्तामध्ये काय गुण आहे किंवा भक्तीचं सामर्थ्य काय आहे. भक्तामध्ये एवढं ताकद आहे की देवाला सुद्धा प्रायश्चित घ्यावं लागलं. हे अद्भुत भक्ती रस एकनाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये ही भक्तिरस निरूपण वर्णन केलेलं आहे. तोच मी तर या 14व्या अध्यायामध्ये सांगितला असं महिपती बुवा सांगते. त्या ग्रंथी 29वा अध्याय सुरस निखिल मोतीला भ्रमरस. देवी भक्त विजय विशेष चतुर्दश अध्यायी बोलिला. आणि ग्रंथकर्ते सांगतायत एकनाथ भागवतामधला 29वा अध्याय आणि भक्ती विजय मधला 14वा अध्याय ही दोन्ही भक्ती रसाचे, म्हणजे त्या 29व्या अध्यायावरच 14वा अध्याय भक्ती रस वर्णनाचा मी त्या ठिकाणी सांगितला गेला असं सांगत. म्हणाल प्राकृत तुझी उत्तरे आणि उपमा देशीस गीतेची थोरे.
तरी तैसे नव्हे जिसाचारे परिस विचार निज करणी. परत ग्रंथकर्त्यांनी सांगितलं श्रोत्यांना असं वाटल ह्यांनी जी ओवीबद्ध केलेला ग्रंथ आहे भक्तिविजयी प्राकृत आहे मराठीत आहे आणि ह्याला उपमा कशाची दिली गीता भागवत याची उपमा दिली म्हणजे गीता भागवताच्या आधारावर केलंय असं जर श्रोत्यांना वाटलं तर सांगतो म्हणले ऐका. तीर्थावळी माझी साचर स्वमुखे बोलीला जगदीश्वर त्या वचनाचा धरून आधार म्याही तैसेचे निरूपिले. यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं ज्यावेळेस नामदेव तीर्थ करून आले होते आणि त्या तीर्थाचं उद्यापन करायचं होतं त्याच वेळेस ग्रंथकर्त्यांनी सांगितलं होतं की तीर्थावळी नावाचा ग्रंथ आहे तिथं स्वतः भगवंत स्वमुखानं बोललेले आणि त्या ग्रंथाचा आधार घेऊन ही 14वा अध्याय मी वर्णन केला असं या ठिकाणी सांगतात. आणि प्राकृत संस्कृत वाणी अर्थ पाहता सारी गजनी देवी गौतमी गाय नामे दोन्ही दूध एकची जाणवे. आणि सांगितलं महाराज काय संस्कृत आणि प्राकृत. संस्कृत जरी तुम्ही वाचलं तरी त्याचा अर्थ तोच निघतो आणि प्राकृत मराठी म्हणजे ओवीबद्ध जरी वाचलं तरी त्याचा अर्थ तोच आहे. आता लोकांना शंका आहे वाल्मिकी रामायण वेगळं आणि एकनाथी रामायण वेगळं अशी शंका आहे पण तीच आहे. वाल्मिकी रामायण संस्कृत आहे आणि प्राकृत नाथांनी लिहिलेलं आहे. उदाहरण दिलं गौतमी आणि गाय नाव दोन आहेत पण एकच आहे ना. गायचं दूध सारखंच आहे गौतमीचं दूध तीच आहे आणि गायचं पण दूध तीच आहे. तसं संस्कृताचा सुद्धा अर्थ तोच आहे आणि प्राकृताचा सुद्धा अर्थ तोच आहे असं या ठिकाणी सांगतो. की पयोक्ती सागर दोन्ही म्हणता परिमुदकासी नाही भिन्नता मनोनी सामान्य प्राकृत ग्रंथा पंडिती शासन म्हणावे. आणि त्यांनी सांगितलं समुद्राला दोन नाव आहेत कोण समुद्र म्हणतो कोण पयोक्ती म्हणतो. जरी नाव दोन असली तरी पाण्यामध्ये बदल होतो का. जे समुद्राचं पाणी आहे तेच असणं तेच आहे ना. पाण्याला बदल होत नाही पाणी अभेद आहे. तसं संस्कृत आणि प्राकृत म्हणजे मराठी आणि संस्कृत कळत नाही. वाचायला येतं पण कळत नाही. काही कळत नाही संस्कृत आपल्याला. ही अगोदरची भाषा आहे त्याच्यामुळं लोकांना संस्कृत कळत नाही म्हणून संतांनी ती प्राकृत केलेले असतात ग्रंथ आणि ते संस्कृत आणि प्राकृत एकच आहे वेगळं नाही असं सांगतो. पुरीला द्याई सुरसवाणी ग्रंथ वदविल चक्रवाणी मैपती तयाचा भयदानी निर्भय मने सर्वदा. आता पुढच्या अध्यायामध्ये ग्रंथ वदवणारा भगवंत आहे कारण बुद्धी देणारा राम आहे. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन असं असणारे ते देवानं बुद्धी देणार आहे. त्याच्या पद्धतीनं पुढचा अध्याय तुम्हाला महिपती फक्त निमित्त आहे वदवणारा भगवंत आहे. ऐका श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुझे जगन्नाथ प्रेमळ ऐका भाई भक्त चतुर्दश अध्याय रसाहा श्री कृष्ण स्तु श्री विष्णू पांडुरंग शुभम भवतु पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सीतारामचंद्राय नमः. प्रजानी राजाशी त्वर केले देवे तुमचे नाव रूप झाले ऐकुनी भक्त विस्मित झाले निज मानसी ते दवा तव सत्य भामा राही रुक्मिणी. नक्षत्रे नसती सहोती तरी चंद्राची शोभा नयती निर्माण नसती अंड जाती तरी गरुडासन म्हणते वरिष्ठ. ग्रंथकर्ते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगताय चांदण्या आहे म्हणून चंद्राला किंमत आहे किंवा चांदण्यामुळे चंद्र त्या ठिकाणी शोभवंत दिसतो. ही लहान लहान अंडाची पक्षी ती आहेत म्हणून गरुडाला श्रेष्ठत्व आहे म्हणून गरुडाला मान्यता आहे असं या ठिकाणी सांगतात. नदी नसता जरी निर्माण तरी ध्वजतीस वागविते कोण ना तरी 33 कोटी नसते
तरी इंद्रास सन्मान कोठुनी. आणि त्यावेळेस सांगितलं इंद्राला मान सन्मान आहे, 33 कोटी देवगण आहे, सुरवर लोक आहे आणि त्यांचा राजा इंद्र आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं नदीला किंमत आहे, महादेवाच्या जटावरती म्हणून नंदी नदी म्हणले की नदी म्हणली कळलं नाही, नंदीच्या पृष्ठभागावरती महादेव आरूढ आहे. महादेवामुळे त्या नंदीला त्या ठिकाणी विचारतायत, त्याची पूजा केली जात आहे असं सांगतात. प्रजानी राजासी थोर केले तरी तुमचे नाव रूप मज आले. ऐकोनी भक्त विस्मित झाले निज मानसी ते दवा. देव बोलतायत संतांना भक्तांना, तुमच्यामुळं मला जगामध्ये किंमत आहे. मग अशी सांगितलं की आमुचे भावे तुझं देव पण आम्ही आहेत म्हणून तुला किंमत आहे. प्रजा लोकांनी प्रजा आहे म्हणून राजाला किंमत आहे. प्रजाच नसेल तर राजाला कोण विचारतंय. तसं मी नावारूपाला आलो, आज लोक माझी पूजा करतायत, हे सगळं तुमचं देण आहे, तुमच्यामुळे तुम्हाला मान्यता आहे असं देव भक्ताला बोलतात. तव सत्य भामारा ही रुक्मिणी विस्तारुणी आणते विवेद कोणी. भक्त मंडळी तशारण्य पाणी कैसा परी शोभला. ब्राह्मणाची जेवण झाली ना. मग आता भक्त मंडळी जेवायचे होते, संत मंडळी होते. आम्ही बी जेवायला जातो, कुठेच नको करायचं. काकाची पुण्यतिथी होती, म्हणलं परत उशीर होतोय, ड्युटीला जायचे, म्हणलं जीवन येऊ. आणि मग रुक्मिणी आणि सत्यभामाने ताट आणलं जेवायला. भक्त मंडळी संत मंडळी देव यांना जेवायला त्या ठिकाणी ताट आणलं आणि भक्ताच्या मेळ्यामध्ये देव जेवण करू लागले. सप्त सागरात शिर सागर की नक्षत्रा माझी रोहिणी वन की अलंकारात कौस्तुभ थोरे के साकार सतेज. भक्त मंडळीमध्ये देव बसलेले आहे. कसे ते देव शोभवंत दिसू लागले. 7 समुद्र आहे, मिठाचा आहे, दुधाचा आहे, पाण्याचा आहे, अनेक प्रकारचे. अशा 7 समुद्रामध्ये क्षीरसागर दुधाचा समुद्र शोभिवंत दिसतो. अनेक चांदणे आहेत, नक्षत्र आहेत, त्याच्यामध्ये चंद्र शोभिवंत दिसतो. अनेक अलंकार आहेत, सोनं अनेक आहे, त्याचे अलंकार आहेत, पण कौस्तुभाला किंमत आहे. तसं सर्व भक्त मंडळीमध्ये देव शोभिवंत दिसतात असं सांगतात. अष्टधातू तैसे कांचन की दुनिया माझी जैसे रत्ने ऐसा भक्त मंडळीत जग जीवन षडो नैश्वर्य दिसत असे. सोन्यामध्ये त्या ठिकाणी रत्न असतं, अष्टधातूमध्ये त्या ठिकाणी सोनं असतं. तशा पद्धतीने जे काही संत मंडळी होते, भक्त मंडळी होते, त्या भक्तांच्या पंक्तीमध्ये भगवंत शोभिवंत दिसत होते असं सांगतात. संग्रामकी रुक्मिणी वर कवळ देत असे वारंवार उचिष्ट पडता सत्वर पितांबरे सावरित. देव आहे महाराज म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही. कवळ म्हणजे घास. वैकुंठामध्ये असला काही प्रकार नाही काय मृत्यू लोकांमध्ये. अहो संत भक्त मंडळीच्या मुखामध्ये देव घास भरवताय आणि जर हातातून किंवा त्यांच्या मुखातून जर खाली सांडलं जमिनीवर पितांबरानं ते साफ करत होते. उष्ट आहे भक्ताचं, जमिनीला कसं मिळेल म्हणून पितांबरानं ते सावरून घेत होते असं या ठिकाणी सांगतात. ते सुख देखो निदिठी विरंची तेव्हा लाळ घोटी म्हणती नाम याच दुष्ट राजग जेटीन पाहे दिती अम्हाते. आणि ही पाहिलं महाराज देवा भक्ताच्या पंक्तीमध्ये भक्ताच्या आनंदामध्ये देव आहे. ब्रह्मदेवानं पाहिलं आणि विचार केला देव आमचे पण बघायला पाहिजे, आता कशाला बघतोय. आवडीचा जर विषय समोर आला तर माणूस तिकडे लक्षच घालत नाही. कोणताही असू द्या, आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपल्याला आवडणारी जर वस्तू समोर आली तर आपल्याकडे दुसऱ्याकडे लक्ष लागतं का. तसं ते भक्त ही देवाच्या आवडीचा विषय आहे. त्याच्यामुळे ती समोर आल्यामुळं देव ब्रह्म जे काही भगवंत आहे ते वरच्या लोकांना किंमत देत नाही. ब्रह्मदेवानं पाहिलं असं सांगतं. ऐसारी ती करून सोहळे भोजन झाले खेळ मिळे ब्रह्मरसे करुणी झाले सकळ संत ते दवा. अशा प्रकारे मग त्या ठिकाणी खेळ मिळालं
भगवंताच्या आणि संतांच्या सुख संवादामध्ये सर्वांची त्या ठिकाणी जेवण झाली. देवी विमान वैसोनी सुरवरे आनंदी करती जय जयकार पुष्पवृष्टी अपार करते झाले ते समयी. आणि मग जे काय असणारे सुरवर लोक होती सगळ्यांची खाली भक्त मंडळीची पंढरपूर मध्ये चालू आहे सगळा सोहळा रावळामध्ये देवाच्या घरात. त्यावेळेस जी काय देव लोक आलेली होती स्वर्गावरती आकाशामध्ये तिथून भक्तदेव आणि भक्त यांच्यावरती फुलांचा वर्षाव करू लागले. हो सुवासन साठे गगनी विप्र आश्चर्य करती म्हणी म्हणती जीवित पाची हानी आली भोगोनी दिसे तसे. आणि त्या फुलांचा सुगंध त्या ठिकाणी असणारा सुवासित होता. आकाशामध्ये विमानांची दाटी झाली होती आणि विमानामधून फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी होत होता. सर्व विप्र मंडळे आहेत संत मंडळे आहेत पाहू लागले. अद्भुत उसळला प्रेम रंग हा नव्हेची जाना ज्ञान मार्ग नव्हेची तामस वैराग्य आले भक्ती भाग्य रूपासी. ब्राह्मण लोक बोलतायत महाराज. विप्र म्हणजे ब्राह्मण. त्यांनी सांगितलं ही ज्ञानाचा मार्ग नाही ही भक्ती मार्ग आहे. आणि आपल्याकडे काय आहे ज्ञान आहे. ज्ञानापेक्षा भक्ती आणि प्रेमच श्रेष्ठ आहे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. आणि भक्ती प्रेमाशिवाय जर ज्ञान दिलं तर अभिमान नित्य नवा. या माझी ब्राह्मण लोक बोलत आहेत इथं भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे. कुठल्याच उपयोगाचं ज्ञान इथं कामाला येत नाही. पण भक्ती भावानं देवाला आकळता येतं जेवढं ज्ञानानं देवाला आकळता येत नाही. भावाकडे आकळे हे रवी नाकळे अशा प्रकारचा भगवंत भक्तीनं आकळला जातो. विप्र मंडळी बोलतात सवय एक म्हणते यथार्थ झाले हा पांडुरंगाची आहे साचे मानवाशी असेल कैसे एवढे भाग्य घडित. एवढं भाग्य महाराज स्वर्गातून फुलांचा वर्षाव व्हावा हे माणसाला करणं शक्य आहे का. ही पांडुरंगच आहे. आणि पांडुरंगाला काय नव्हे केले पांडुरंगाला काय होत नाही सगळ्या गोष्टी होत आहेत. अशा प्रकारे बोलला. हा गुणवंत नव्हेची सर्वता किया कर्मासी करता यासी देता प्रायचित्ता कैसा रीती घडेल. आणि ज्यांनी प्रायचित काल घ्यायला लावलं होतं तीच आता बोलायला लागली. होऊन गेल्यानंतर म्हणले ही अकर्म आहे. याला कुठल्याही प्रकारचं कर्म बंधनामध्ये अडकणारा देव नाहीच अकर्ता आहे. असा असणारा अक्षय अजित अव्यय व्यापक भगवान परमात्मा याला आपण प्रायचित दिलेला आहे. नव्हतं द्यायला पाहिजे होतं पण दिलं असं बोलतात. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव